निर्मंतक मणी नक्की आहे तरी कसा हे पाहण्यासाठीच आम्ही आपल्या राजप्रसादी उपस्थित शाबास, म्हणजे तो पाहण्यासाठी इथपर्यंत तुमचा आगमन. कृष्णा बोला. मनाचं समाधान होत आहे. तिकडे तिकडे माझ्या नावाचा जय जयकार. राज करता असावा तर राजा सत्राजित असतो. आणि म्हणूनच माझ्या मनाला समाधान होत आहे. माझ्या प्रजाजनांकडे पाहिल्यानंतर माझी प्रजा कशी सुखात आणि आनंदात नांदते आहे याच्या मुळाशी कारण काय असेल तर जो मार्ग मला नारद मुनीने दाखविला आणि त्याच मार्गाचं अवलंबन करून या सत्राजितानं सूर्य नारायणाची भक्ती केली आणि त्या भक्तीचं श्रेय म्हणून आज या सत्राजिताच्या मनात जे जे वावरत आहे ते मला प्राप्त होत आहे. जे नारायणानं मला दिलं तो हाच तो सैद्धांतिक मणी होय. हा सैद्धांतिक मणी मी माझ्या देव गाभाऱ्यात ठेवून त्याची नित्यशः पूजा अर्चा करतो आहे. त्याच्यामुळे मला प्राप्त होत आहे तर प्रतिदिनी अष्टभार सोनं मला प्राप्त होत आहे. त्यामुळेच माझी सारी प्रजा कशी सुखात नांदते आहे. माझं सामर्थ्य वाढत आहे. आतापर्यंत माझा मित्र बलराम त्याचं सौंदर्य पाहिलं, त्याचं ऐश्वर्य पाहिल्यानंतर माझ्याही मनाला कुठेतरी वाटत होतं त्याच्यासारखं सुख संपत्ती ऐश्वर्य माझ्या राज्यात नांदलं पाहिजे. आणि म्हणूनच हा मणी मला प्राप्त झाल्यापासून प्रति द्वारका निर्माण करण्याचं सामर्थ्य आज या सत्राजिताच्या अंगी आहे. पण नाही, तसं मी करणार नाही. प्रति द्वारका मी पुनश्च निर्माण करणार नाही. पण बलरामासारखा मी सुद्धा वावरणार. तरी परम मित्र असला तरी त्याच्या खांद्याला खांदा लावून कोणी जरी म्हटलं पाहिजे मित्र असावा तर सत्राजितासारखा. आणि म्हणूनच माझ्या मनाला समाधान हो. मी माझ्या प्रजेला न्याय देण्याचं कर्तव्य करतोय खरा. पण माझ्या पुष्करात जन्माला आलेली ती माझी कन्या सत्यभामा तिची मार्ग प्रतीक्षा करावी आणि तदनंतर लटपट लटपट तुझं चालन ग मोठ्या नकऱ्याचं चालन ग मंजूर महिनेचं. मोठ्या नकऱ्याचं चालन ग मंजूर महिनेचं. मोठ्या नकऱ्याचं चालन ग मंजूर महिनेचं. लटपट लटपट तुझं चालन ग मोठ्या नकऱ्याचं. लटपट लटपट तुझं चालन ग मोठ्या नकऱ्याचं. मोठ्या नकऱ्याचं चालन ग मंजूर महिनेचं. मोठ्या नकऱ्याचं चालन ग मंजूर महिनेचं. मोठ्या नकऱ्याचं चालन ग मंजूर महिनेचं. सत्या पावलाने घाट करण्यासाठी कारण माझे पिताजी माझी मार्गदर्शन करते. इतके निमाचं माझं कर्तव्य आहे. राज दरबारी जावं. पिताजी सिंहासनावर झाले असते. त्यांची चरण सेवा करून त्यांच्या चरणाच्या धुळीवर मस्तकी चर्चित करून मंगलमय असा आशीर्वाद द्यावा. त्यानंतर पुढील कर्तव्याला सुरुवात करावी असंच आमच्या मनस्थितीस आहे. अहो बाबा 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 कोण बाळ सत्यभामे हा बाबा नित्य नियमाप्रमाणे या राज दरबारात येऊन या पित्याचं दर्शन घेण्यासाठी तयार होते. सत्यच आहे. पण आजच्या दिनी विलंब तो का? अगं बाई, हा बाबा पुष्प वाटिकेमध्ये पुष्प सांगून बोलवण्यासाठी गेले. पण माझ्या तिथे येणाऱ्या त्या साऱ्या मैत्रिणी अशा लग्ना पुन्हा साऱ्या जणी आल्या. अगो सत्यभामे, अजून तू लहानच झालीस की का? अहो बाबा
आवाज बाबा काय ते त्या म्हणते ना काय देऊ द्या हो आशीर्वाद. आहे आहे मंगलमय करायचा आशीर्वाद म्हणजे आपल्या चरणाचा आशीर्वाद. भाग्य उदवून गेलं. आहे तुम्हाला मंगलमय करायचा आशीर्वाद. खूप पावन. असेल ती इच्छा परिपूर्ण करे असेल ती इच्छा परिपूर्ण करे असा मंगलमय करायचा आशीर्वाद. धन्य झाले मी. पितृदेवता मातृदेवता खरंच आपल्या दोन्ही कराने मंगलमय असा आशीर्वाद सुद्धा आमच्या भविष्यात आम्हाला काय हवं आहे बाबा ते आणि आपण आमच्यासाठी खरोखरच सारखेच आहात. म्हणून म्हणते बाबा मला देखू द्या तुझं कर्तव्य असं कोणतं प्रतिदिनीचं कर्तव्य हा आणि त्याच कर्तव्यासाठी मी निघाले. कर्तव्यासाठी निघालीस हा. बाबा आपण माझ्याजवळ पाहत आहात सांगा ना बाळ हं? जा कुशाल जा तुझी इच्छा परिपूर्ण करण्यासाठी हा बाप तुझा तयार आहे. हो ना बाबा अशी लगबगीने नाही अरण्याच्या दिशेने शाबास. उचलत्या पावलाने नाही अरण्याची शोभा नाही आणि खरंच त्या अरण्याचं वर्णन करण्यासाठी मी तत्पर होईल. म्हणून म्हणते आपण दिलेला शब्द आणि आपला आशीर्वाद माझ्यासाठी पुरेसा आहे. होय ना आहे तुम्हाला मंगलमय करायचा आशीर्वाद. लवकरात लवकर ये. लवकरात लवकर लोकप्रिय बुवा समीर गावडे नामाची जबाबदारी आणि आमच्या या राज दरबारापर्यंत प्रत्यक्षात जाऊन दर्शन घेणं योग्य आहे. कोण त्रैलोक्यवन्न पुरुष त्या सत्राजितांना आपल्या पवित्र आणि पूजेची शुभेच्छा करा. जीवनाचे कल्याण होईल असा मंगलमय असा शिवाय गुरुवर्य या अतिथी आसनावरती विराजमान होऊन झालं. राजकर्ते राजे सत्राजित या क्षणाला आमचं आदर स्वागत करण्यासाठी तत्पर झाला. मनाला समाधान झालंय खरं पण या क्षणाला काय पाहतोय मी काय पाहतात तुमच्या चेहऱ्याकडे जरी पाहिलं असेल समाधानाच्या रेषा मला दिसताय. काय हो काय असं घडलं गेलंय याच्याही मुळात स्वीकारण आहे. त्याच्याही मुळाशी- आज मला समाधान हे ऐश्वर्य तुम्ही पाहतात त्याच्या मुळात स्वीकारण तुम्ही आहात. मी अरे मी कधी कुणाला देत नाही आणि कुणाकडून घेत नसतं. तुम्ही जरी कोणाला देत नसाल कुणाकडून घेत नसाल पण मार्ग दाखवता. हा म्हणजे मी दाखवलेला अरे गुण काय रे काय 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 घडलंय काय गुरुदेव जो तुम्ही मार्ग मला सांगितला त्या सूर्य नारायणाची भक्ती कर मनातील इच्छा परिपूर्ण होईल. नारायण म्हणजे माझ्या मुखात
मुखातून निघालेले शब्द होते की सूर्यनारायणाची भक्ती करण्यासाठी जर का तू तत्पर झाला असशील हा. तर तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होणार आहे. आणि त्या सूर्यनारायणाची भक्ती आगळ्या वेगळ्या तऱ्हेने केली. देव मला प्रसन्न झाला आणि काय दिलं माहित काय आहे? दिलंय रे? काय दिलं माहित आहे? पहा पहा रे. या क्षणाला याच्या गळ्यातील मण्याकडे पाहिलं असेल तर डोळे निपून जात सूर्य नारायणाने हा मणी देण्यासाठी तत्पर झाले आणि म्हणून तुम्ही खुश झालात. हा मणी मला त्या देवाने दिला आणि या मनाचे प्रताप माहित आहे. प्रताप असं काय करतोय हा मणी? काय करतो? अरे प्रतिनिधी अष्टभार सुवर्ण मला प्राप्त होत आहे या मण्यापुढं. या मण्यामुळं अष्टभार सोनं प्रतिदिने तुला प्राप्त होतो. हा मणी जर का माझ्या देवाच्या गळ्यात जास्त शोभून दिसला असता. राजे सतराजी मला असं वाटतंय काय वाटत आहे? आपल्याला राग येऊ नये पण मी सहज म्हणतोय या क्षणाला आपल्या गळी जो मणी आहे ना तो माझ्या देवाच्या कंठी जास्त शोभून दिसला असता असं मला वाटतंय. काय झालं? तुझ्या देवाच्या गळ्यामध्ये कोण रे तुझा देव? ऐकू दे तरी मला. अरे देचा देव गोपाळ कृष्ण. काय झालं? तो काळा कपटी देव त्याच्या गळ्यामध्ये शोभून दिसे. अरे तो कुठे आणि हा सतराजीत कुठे? राजे याची कल्पना तुम्हाला नसते. राजे सतराजी मी मणी द्या नाही म्हटलं शोभून दिसेल म्हटलं. तेच म्हणतो आहे. असं असताना माझ्या देवाची अवहेलना आपण करत आहात हे योग्य नव्हे. माझ्या देवतेची योग्य या विश्वाच्या ठिकाणी सारे जण नसताना आपल्या मुखातून माझ्या देवाची अवहेलना होते, अपमान होतोय. गुरुदेव तुझा तो देव कृष्ण म्हणतो आहेस ना? अरे माझा मित्र बलराम आहे म्हणून त्याला चार लोक ओळखताय. वा सतराजी या क्षणाला प्रतिदिन अष्टभार सोनं मिळतंय म्हणून या क्षणाला तुला गर्व असतोय. पण हे विसरू नकोस एवढंच नव्हे, माझा बलराम दादा माझा परम मित्र आहे म्हणून त्याला द्वारकेत मान आहे. वा म्हणजे माझ्या देवाची मागणी इतरामुळे आहे. ऐका अरे एवढंच नव्हे, काय ते? तो बालपणापासून चोरी करतो आहे. अरे तुझा देव चोर आहे, तुझा देव चोर आहे. याच्या पुढे एकही शब्द बोलत असाल तर एक ध्यानात ठेवा. काय ते? लंकेत सोन्याची लंका होती जळून भस्म झाली. हा. तुम्हाला जर का सोन्याचा गर्व झाला असेल, श्रीमंतीचा अहंकार झाला असेल तर माझ्या मुखातून निघालेले शब्द ऐका. एवढंच नव्हे, अरे पती द्वारका निर्माण करण्याचं सामर्थ्य आज या सतराजिताच्या अंगी आहे. सतराजी ऐका. हा. या ब्रह्मदेवाच्या मुखातून निघाली वाणी आहे. एक ना एक दिवस हा म्हणे माझ्या देवाच्या गळ्यात पाहिजे त्या गळी अरे नारदा, का नारदा? अरे देवाच्या गळ्यामध्ये हा मणी शोभून दिसे. अरे तो काळा कपटी देव कुठे आणि हा सतराजित कुठे? पण हो, नित्य नियमाचं कर्तव्य आहे. हा मणी देऊन देव गाभाऱ्यात ठेवावा, त्याची पूजा अर्चा करावी आणि प्रतिनिधी अंतवार फुलांनी प्राप्त करून द्यावी. बस. हा द्वारकाधीश आसनावर विराजमान होतोय का? माझे सारे यादव माझ्याकडं बलराम दादांचा जय जयकार असो. बलराम दादांचा जय जयकार असो. मनाला समाधान वाटतंय कारण 56 कोटी यादवांचा राणा म्हणून मी वावरतोय. साऱ्या यादवांना मी योग्य तो न्याय देतोय. 56 कोटी यादवांना न्याय देता येतोय. पण सारे 56 कोटी यादव या
त्यांच्यावर माझा अंकुश आहे. पण एकच व्यक्ती अशी आहे तिच्यावर या बलरामाचा अंकुश नाही. आणि तीच काया पुढीत केल्याचा आस्वाद आपण आपल्या मनाशी चाखावा. याच्यासाठी असंच करायला हवं. आपला कनिष्ठ भ्राता कृष्ण आपल्या पवित्र आणि पूज्यचरणी सादर प्रणाम करतो. तुझा नमस्कार नकोय. होय नमस्कार नकोय. दादा, आज विधितोवर मी आपल्या पवित्र चरणावर नतमस्तक झाल्यानंतर आपला शुभ आणि मंगलक्षत्रेचा आशीर्वाद आम्हाला प्राप्त झाला. स्वतःची काया पुलीत केली आणि तदनंतर आम्ही स्वकर्तव्यासाठी निघून गेलो. लाडी गोडी आशीर्वाद काय देणार? या बलरामाला लाडी गोडी लावतो. ऐकत नाही. माझ्यासाठी देव तुम्ही आहात. आणि म्हणून एकच सांगावं वाटतं. देव कृष्ण आणि म्हणून या पवित्र चरणांचे धुलीकड मस्तकी चर्चित केल्याशिवाय माझ्या मनाचं समाधान. हो, मी तुम्हाला देवासमान का म्हणालो? काय म्हणाला? का म्हणाला? नुसते अंगपिंगंडानेच मोठे नाही तर माझे दादा माझ्यावर नितांत प्रेम करतात. एवढंच नव्हे तर दादांची जी माझ्यावर कृपा आहे ना, सांगू मला उशीर झाला आणि म्हणून तुम्हाला राग आला. अर्थात होय ना? होय. पण खरं सांगू, मला या द्वारकेत येण्यासाठी विलंब का झाला? कशासाठी झाला? याला कारण तुम्ही आहात. याला कारण मी तो होय, कसा? याला कारण तुम्ही आहात. याला कारण मी तो कसा? सांगू? याला कारण असं, तुम्ही या द्वारकेच्या राजसिंहासनावर बसून 56 कोटी यादवांना न्यायदान देण्याचं पवित्र कार्य करता. आणि हे तुमचं पवित्र कार्य सुरू असताना माझ्या दादांच्या बाबतीत, द्वारकाधीश बलराम दादांच्या बाबतीत जड माणसात काय प्रतिक्रिया उमटली जाते हे मला न्याहाळून घ्यायचं होतं. म्हणजे माझी प्रतिमा काय आहे हे तुम्ही आळत होता. अगदी बरोबर. याच्यासाठी विलंब झाला. याच्यासाठी मला सांग, काय म्हणताय? काय सांगताय का तुम्ही? होय. म्हणजे खरंच ऐकायचंय तुम्हाला? अरे काय म्हणते? मी ते अगदी कुतूहलानं निहाळलं. हे तुम्हाला ऐकायचंय? जरा असे जरा असे दादा जरा या बाजूला सांगेल. थोडी कुजबूज अगदी जवळ जाऊन ऐकली. जवळून ऐकलीस? हो. काय म्हणाले? तेव्हा या बाजूचे सारे प्रजाजन तुमच्या गुणाचा गुणगौरव करत होते. माझ्या गुणांचा गुणगौरव प्रत्येक जण तुमची स्तुती करत होता. अरे करणारच. काय म्हणाले माहितीये का? काय म्हणाले? द्वारकाधीश बलराम दादा पराक्रमाचे महावीर, हा. धैर्याचे कल्पतरू, अशा तऱ्हेने उद्गार. तरी सुद्धा दयाळू आहे, हा. मायाळू आहे. तर बलराम दादा हा. आता म्हातारे काय? कुणाच्या मुखातून शब्द बाहेर पडले? म्हातारा असं कोण म्हणाल? तू म्हणाला. म्हातारा झालं असं मी म्हणालो. आता तू म्हणाला. ऐकण्यात काहीतरी गैरसमज झाला. म्हणजे
अहो तुम्ही म्हातारे झाला असं मी नाही म्हणालो. मग काय म्हणाला? हे सगळं करत असताना हं. द्वारकाधीश बलराम दादा महान तारा झाला. हा हा असं ते- महान तारा झाला. हा. हे वेगवेगळे शब्द तुला बोलता येत नाही. अहो, पण मला काय माहिती तुम्हाला समजणार नाही. नारायण नामाची ललकारी बऱ्याच दिवसाला लबाडाचं हे नव्हतं आणि जिथं आम्ही दोघं आलो तिथं काहीतरी घडलंच आहे. माझ्या हात- हे कृष्णा, काय चाललंय? हे कपट आणि घाल असतात. काय करताय? त्याच्या पुढं लक्षात ठेव. मी माझ्या मुलाला मुलाला ठरविलंय. आतापर्यंत पुष्कळ तुला सवलती दिल्या. आजच्या दिनी तुला या राजगादीवर बसायचंय. होय. आणि विश्रांतीसाठी जायचं कुठे? रेवती वहिनीच्या महाली. हे दोघं हसता कशासाठी? ते म्हणाला, अरे रेवती वहिनीच्या मारी. मला सांगा ही काय भानगड? हे नारदा जरा ना हे, हो दादा हं, पुन्हा एकदा बोलण्याची गरज नाही. मी चांगलं ऐकलंय. ऐकलंय ना? तेव्हा मला एक सांगा हं. तुमचं डोकं ठिकाणावर आहे. हे, कृष्ण, माझं डोकं ठिकाणावर आहे म्हणजे. अहो तुम्ही काय म्हणाला? काय म्हणालो? कृष्णा तुला या राष्ट्राच्या राजगादीवर मी अधिष्ठित ठेवणार आहे हं. आणि मी मात्र विश्रांतीसाठी रेवती वहिनीच्या मारी जाणार आहे. बायकोला कोणी वहिनी म्हणतो? हे कृष्ण, हे असं समजतोयस तू? तुम्हीच म्हणाला. अरे, ती माझी पत्नी आहे, मला ज्ञात आहे. मग? पण ती तुझी कोण रे? हा माझी वहिनी. तुझी कोण? अहो माझी वहिनी. होय ना? हा. तेच तुला सांगायचं होतं मला. हा मग ती माझी रेव रेव रेव. हे, कृष्ण, काय सांगू? काय बोलतोय? हे तू कधी ऐकायला आलाय? मला जायचंय. हे बघ, हा जबाबदारी तुझ्यावर दिली. हा. हे नारदा, याला काहीतरी सांगून इथून घालू नको. तू कपटी आहे आणि ते कारस्थान. एकत्र आलं तर काय होईल सांगता येणार याच्यासाठी निघालाय कृष्ण तुझ्यावर इथपर्यंत आलोय ना, तो सहज नव्हे. राजसिंहासनावर अधिष्ठित होत असताना आपल्या मुखावरचे शब्द देवा थांब. यावेळी मी तुझ्यापर्यंत येण्यासाठी तो प्रवृत्त झालो. सहज नव्हे मुद्दा. होय देवा, ह्यालाही कारण आहे. बोलण्याचा मतितार्थ. देवा, राजा सत्राजितापर्यंत माझं जाणं झालं रे. मग पण देवा, त्या सत्राजिताने माझ्या देवतेचा अपमान केलाय. माझा अपमान? होय देवा, तुझा याच्यामुळे अपमान कारण? करण्यासाठी तो तत्पर झालाय. याच्यामुळे अशी कारण का? यालाही कारण आहे. देवा, त्याला अहंकार झालाय तो श्रीमंतीचा. या क्षणाला त्याच्या मुखातून निघालेले शब्द आहेत, हे प्रतिध्वनी मी निर्माण करू शकतो एवढा सोनं मला मिळतंय. प्रति द्वारका निर्माण करण्याचं सामर्थ्य यावेळी त्याच्या अंगी आहे. होय देवा, कसं शक्य आहे? यालाही कारण आहे. देवा, त्याने सूर्य
सूर्य उपासना केली आणि त्या सूर्य देवतेनं त्याला स्वयंतक मण्याची प्राप्ती करून देण्यासाठी तत्पर झाला. त्याच्या योगे करू आणि त्या स्वयंतक मण्यामुळं प्रतिदिनी अष्टभार सण त्याला प्राप्त होतंय आणि त्याचा त्याला अहंकार झाला देवा. पण देवा त्याला अहंकार झाला म्हणून मला वाईट वाटलं नाही. मग पण देवा माझ्या मुखातून शब्द सहज बाहेर पडले की सत्राजी तुझ्या कंठी जो म्हणायला तो माझ्या देवतेच्या गळ्यात जास्त शोभून दिसला असता. माझ्या कंठी एवढे साधे आणि सोपे शब्द देवा मी बोलण्यासाठी तत्पर झालो. अरे या देवाला कशाचा हव्यास आहे का? राजा सत्राजितानं सूर्य उपासनेपासून मिळालेला श्रीमंतक म्हणे मला नाही त्याची आवश्यकता. देवा तुला आवश्यकता नाही हे मीही जाणतोय. मग? पण देवा मी सहज म्हणालो पण त्यात सहज माझ्या बोलाचा त्याने पराचा कावळा करून देवा तुझी खंडना केली. माझी निर्वत्सना गेली. माझ्या देवतेची निर्वत्सना माझ्या समोर घडत असताना मी देवा नाही पाहू शकलो. त्या क्षणी काय घडलं? देवा मी प्रतिज्ञा केली. प्रतिज्ञा? होय देवा मी प्रतिज्ञा केली आणि माझ्या मुखातील शब्द तुला सत्य करायचे. तू प्रतिज्ञा केलीस आणि तुझ्या प्रतिज्ञेला मी सत्यात उतरवायचंय? होय देवा अशी कोणती प्रतिज्ञा? देवा मी प्रतिज्ञा केली सत्राजी तुझ्या कंठी असणारा म्हणे एक ना एक दिवस माझ्या देवतेच्या कंठी पायी म्हणून सांग देवा लबाडा, होणार की नाही रे? या देवावरील प्रेमापोटी अगदी नकळत तुझ्या मुखावाटे शब्द बाहेर पडले. नव्हे तू प्रतिज्ञेने तिला सांगितलंयस की एक ना एक दिवस तो श्रीमंतक मणी माझ्या देवाच्या कंठी धारण करायला लावी. मला त्याचा हव्यास नाही. पण माणसानं अमर्याद होता उपयोगाचं नाही. त्यामुळे का मर्यादेची बंधनं तोडली असेल तर त्याच्या जीवनात नाना विघ्न आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणूनच हे समजावून सांगण्यासाठी कारण तो आमचा मांडलिक राजकर्ता आहे आणि म्हणून या क्षणाला द्वारकेचा त्याग करून सत्राजितापर्यंत जाईल आणि त्याची मनधरणी करेल. बऱ्याबरोबर त्याला सांगण्याचा प्रयत्न करेल. ऐकणार असेल तर ती प्रतिज्ञा मला शोभा पाहण्यासाठी गेली आहे पण नित्य नियमाप्रमाणे माझा मजूर असेल सदैव वार्ता सांगण्यासाठी आज राज दरबारापर्यंत जाणं आज झालं नाही त्याची मार्ग दादांचा मंगलमय शास्त्राचा आशीर्वाद घेतला. राष्ट्राच्या सरहद्दीपर्यंत माझं जाणं झालं. नित्य नियमानुसार आज माझी वेळ राष्ट्राच्या राजप्रसादापर्यंत वळली आहे. का आणि कशासाठी तर घडलेलं साकल्य वर्तमान दादांना कथन करावं. दादांच्या चरणाचे दुर्गण आपल्या मस्तकी जप्तीत करावे. म्हणूनच या दुधात हेतूने आज माझं आगमन इथपर्यंत. दादा अहो दादा कोण प्रसेन? होय दादा. अरे बरेच दिवसांनी आगमन झालं. आपल्या चरणाशी नव्हतो आहे मंगलमय करायचा आशीर्वाद. मंगल अशाचा आशीर्वाद आहे दादा. आपला आशीर्वाद मिळाला मन कसं समाधानी होतंय. पण दादा आज माझं आगमन इथपर्यंत झालंय. राष्ट्राच्या सरहद्दीपर्यंत माझं जाणं झालं. सर्व काही योग्यरित्या सुरळीत पार पाडलं हे कथन करण्यासाठी मी इथपर्यंत आलोय. पण दादा तुम्हाला चांगला ज्ञान आहे. ज्या ज्यावेळी प्रसंग इथपर्यंत येतो मनाच्या ठिकाणी काही ना तरी काही घेऊन येत असतो. तुम्ही परिपूर्ण करायला हवी आहे. जर इच्छा योग्य असेल तर ती परिपूर्ण केली जाईल. दादा तुमचा बंधू मी आहे. माझी इच्छा अयोग्य होईल असं तुम्हाला वाटतंय का? मुळीच नाही दादा. माझी इच्छा एकच आहे. आज छादिनी या प्रसेनच्या मनाच्या ठिकाणी जी इच्छा घडली कोणती म्हणजे या राजप्रासादाचा त्याग करावा आणि अरण्याचा मार्ग बंद करावा. म्हणजे अरण्याच्या ठिकाणी जाऊन शिकार साध्य करावी हा तुझा हेतू आहे. त्याला देखील कार्य नाही. अरण्याच्या ठिकाणी हिंस श्रापदे वावरत असतात. अगदी बरोबर. त्यांचा त्रास आमच्या प्रजाजनांना होऊ नये म्हणून मी तिथपर्यंत जाणार आहे. म्हणजे आपल्या प्रजाजनांना हिंस्र श्रापदांचा त्रास होऊ नये. मग दादा म्हणून तू तिथपर्यंत जाणार आहे.
दादा या आशीर्वाद या प्रसेनला निघाला हा प्रसेन अरण्याच्या दिशेने. दादा यावेळी तुम्ही या प्रसेनला आशीर्वाद दिलात खरा, पण अजून देखील प्रसेनच्या मनाच्या ठिकाणी एक इच्छा वावरते. ती जर इच्छा मी तुमच्या समोर कथन केली असती, कदाचित कधीही तुम्ही पूर्ण करू नाही शकला असता. आणि ती इच्छा कुठची असेल? ह्या प्रसेनच्या मनाच्या ठिकाणी वावरणारी इच्छा, तो स्वयंतक म्हणी देव गाभाराच्या ठिकाणी असेल, तो कंठाच्या ठिकाणी घालतो. निघाला प्रसेन. उचलत्या पावलानं अरण्याच्या ठिकाणी शिकार साध्य करण्यासाठी उचलत्या पावलानं राजे सत्राजी त्यांचा राजप्रस्थापर्यंत येणं झालं. आपण आल्याची जाणीव करून देणं कर्मप्राप्त आहे. तेव्हा या राजप्रसाच्या प्रवेशद्वारावरूनच त्यांना हाक देणं इच्छित आहे. राजे सत्राजी आश्चर्य नवाब की चमत्कार का म्हणून या अंतपूर नगरीपर्यंत तुमचं आगमन हा आतापर्यंत केव्हा आला नाही. सुस्वागत करतोय. शाबास. पण याच्या मुळाशी कारण आमचं स्वागत करण्यासाठी तुम्ही प्रवृत्त होता. मी तुमच्यासाठी अपरिचित नव्हे किंवा तुम्ही माझ्यासाठी अपरिचित नव्हे. अगदी बरोबर आहे. आमचं मांडलिकत्व तुम्ही स्वीकारला, पण या क्षणाला या तुमच्या नगरीचं मी बारकाईने निरीक्षण करतोय. आज निथितवर पाहिलेली तुमचं हे राष्ट्र, या राष्ट्रात बराचसा कायापालट झाला. याला कारण तुम्हाला मिळालेला सेमंतक मणी. शाबास. म्हणजे ही वार्ता तुमच्यापर्यंत